मैत्रीपूर्ण लढत द्यायची असेल तर विरोधात लढा, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला इशारा। ठाकरेंनी सुनावल्यानं काँग्रेस बॅकफूटवर। ठाकरेंचे 8 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा उदय सामंत यांचा दावा। उदय सामंत यांच्या दाव्याची संजय राऊत यांच्याकडून खिल्ली। मवियाचा राजू शेट्टींना पाठिंबा नाहीच, मवियानं जाहीर केला हातकणंगलेतून उमेदवार। सत्यजित पाटलांमुळे हातकणंगलेमध्ये रंगणार तिरंगी लढत। शिंदेंना त्रास नको म्हणून किरण सामंत यांची माघार। उदय सामंत यांचा किरण सामंतांच्या पोस्टवर स्पष्टीकरण। राणेंनी दम दिल्यामुळे किरण सामंत यांनी उमेदवारी मागे घेतली। वैभव नाईक यांची किरण सामंतांवर टीका। उमेदवारी नाकारल्यानं भूमिका घेतली नाही, स्वाभिमान गहाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानानं जगण्याचं ठरवलं। हाती मशाल घेतल्यानंतर उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीचा उमेदवार कोण यावर सस्पेन्स कायम। उद्या शेवटचा दिवस असूनही उमेदवार या संदर्भात सस्पेन्स कायम। शरद पवारांनी काँग्रेसला वर्ध्यातून हद्दपार केलं। भाजपचं स्वप्न शरद पवार यांनी पूर्ण केलं। वर्ध्याची जागा पवारांनी घेतल्यावरून फडणवीसांचा टोला। भाजपनं केलेल्या फसवणुकीचा निवडणुकीत वचपा काढा, आता बदला घेण्याची वेळ आलीये। प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल। नवरा बायको आमदार खासदार बाकीच्यांनी फक्त मतं मागायची का? निकाल आल्यावर कळेल, पैसा चाललाच नाही। बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल। संजय निरुपमांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव दिल्लीला पाठवणार। दिल्ली स्तरावर निरुपम यांच्या कारवाईचा होणार निर्णय। पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या विदर्भात होणार 3 सभा। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकरांच्या प्रचाराकरता प्रियंका गांधी घेणार सभा। मवियाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। मवियातील 3ही पक्ष बैठकीकरता राहणार उपस्थित। काँग्रेसकडून नितीन गडकरींविरोधात तक्रार दाखल। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी अतुल लोंढेंनी केली तक्रार दाखल। अमरावतीमधल्या चांदूर बाजारात बच्चू कडू यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। ही लढाई पैशाच्या विरोधात। 500 कोटींच्या मालमत्तेचं पैसे बेईमानीनं कमावले। बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर टीका। शिवसेनेकडून बाबूराव कोहळीकर भरणार उमेदवारी अर्ज। कोहळीकर महायुतीचे अधिकृत उमेदवार। कोहळीकरांच्या या पोस्टमुळे चर्चेला उधाण। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वागचोरे यांच्या बैठकीत राडा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं केलं होतं आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये बूथ महाविजय अभियानाचं आयोजन। धुळ्यात मनसेसह स्थानिक नागरिकांच्या आंदोलनाला यश। देवपुरातील कचरा डेपो हटवण्याच्या मागणीला यश। नाथषष्ठी यात्रेमुळे एसटीला आर्थिक बळ। पैठण आगाराला 3 दिवसात 48 लाख रुपयाचं उत्पन्न प्राप्त। भंडारा शहरामध्ये दुचाकी चोरी। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। चोरीचा व्हिडिओ व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।